नमस्कार मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठणकणारी डोकेदुखी ही साधी डोकेदुखी नसते तर, आणि जर ती वेदना मेंदूमधील रासायनिक बदलामुळे होत असेल, ज्याचा परिणाम तुमच्या दिवसावर आणि कामावर होत असेल तर, आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो आहे मायग्रेन. एक असा त्रास जो दिसायला साधा वाटतो पण त्यामागची प्रोसेस ही गुंतागुंतीची असते. मायग्रेन म्हणजे फक्त डोकेदुखी नाही तर मेंदूशी संबंधित एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. साधारण डोकेदुखीमध्ये थोडा जडपणा किंवा ताण जाणवतो, पण मायग्रेनमध्ये वेदना ठणकणारी असते आणि बहुतांश वेळा ती डोक्याच्या एका बाजूला जाणवते. हा त्रास 4 तासापासून ते 72 तासापर्यंत टिकू शकतो. काही वेळा इतका तीव्र असतो की व्यक्तीला अंधाऱ्या खोलीत झोपून राहावं लागतं. काम आणि घरची जबाबदारी सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. मायग्रेन का होतो याचं एकच कारण नसतं, त्यामागे अनेक ट्रिगर्स असतात. जास्त ताणतणाव, अपुरी झोप, खूप वेळ स्क्रीनकडे पाहणं, वेळेवर जेवण न करणं, उपाशी राहणं हे सगळे घटक मायग्रेनला आमंत्रण देतात. महिलांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे मायग्रेन जास्त दिसतो. काही विशिष्ट पदार्थ जसे की जास्त कॉफी, चॉकलेट किंवा प्रोसेस केलेलं फूड सुद्धा काही लोकांमध्ये अटॅक ट्रिगर करू शकतात. त्यामुळे स्वतःची ट्रिगर्स ओळखणं हे खूप महत्वाचं आहे. काही लोकांना मायग्रेन सुरू होण्यापूर्वी ऑरा नावाची लक्षणं जाणवतात. डोळ्यासमोर चमक दिसणं, ब्लर्ड विजन, हातपाय सुन्न होणं ही शरीराची वॉर्निंग असते. त्यानंतर ठणकणारी वेदना सुरू होते. त्यासोबत मळमळ, उलटी, प्रकाश आणि आवाज सहन न होणं, चिडचिड अशी लक्षणं दिसतात. काहींना महिन्यातून एकदा हा त्रास होतो तर काहींना वारंवार होतो. उपायांच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट. रोज 7 ते 8 तास झोप घेणं, वेळेवर आहार घेणं, भरपूर पाणी पिणं आणि ताण कमी ठेवण्यासाठी योगा किंवा मेडिटेशन करणं उपयोगी ठरतं. स्वतःचे ट्रिगर्स, पदार्थ किंवा सवयी ओळखून त्यांना टाळणं गरजेचं आहे. सतत पेन किलर्स घेणं हा कायम उपाय नाही. जर महिन्यात 4 पेक्षा जास्त वेळा मायग्रेन होत असेल किंवा वेदना असह्य असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार सुरू करणं आवश्यक आहे. डोकेदुखीला कधीही हलकं समजू नका. मायग्रेन जीवघेणा नसला तरी जीवनाची गुणवत्ता कमी करू शकतो. योग्य सवयी आणि वेळेवर उपचार घेतले तर हा त्रास नियंत्रणात ठेवता येतो. पुढच्या वेळी डोकं ठणकायला लागलं तर स्वतःला विचारा की फक्त डोकेदुखी आहे की शरीर काहीतरी दुसरं सांगत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.